माझा ब्लाऊज मी काय कशी पुसली का पण सर काळं झालं ते आता कसं घालायचं ते मी हे घातलं नवं या हे काय सिच्युएशन शिवाय खराब झालं कसं काय काहीतरी पुसला असेल त्यांनी. तिला एकदा मी बोलवलं की व्हिडिओ शूट करायसाठी सांगितलं तिकडे जाणं आहे आज. तुम्ही आवाज दिला का मला? आवाज द्यायच्या आधी चल चल करते का? सुरू हो गया झगडा तो. आज तिला कुठं जायचं सांग ना, बोल. मला जायचंय, एक लुक करायचंय, तुम्हाला नंतर कळणच कशासाठी लुक करायचंय आणि कोणाचा लुक करायचा. मी आता नाही सांगणार, पण हे बांगड्या ते साडी वगैरे काढून ठेवली मी. आता मला जायचंय पार्लरमध्ये मेकओव्हर लुक करण्यासाठी. मी पाहिजे तर मला तिचा कॉल आला होता. ती बोलली की येऊन जा, तर मी बोलली हो ठीक आहे चालतंय, तर आम्ही जाऊ आता 1-2च्या दरम्यान जाऊ आणि व्हिडिओ शूट करून घेऊ. नंतर तुम्हाला दाखवू थोड्याफार रील्स पण तुम्हाला येतील, काय असेल ते दिसेल तुम्हाला पुढं. बघू आता काय दिसतंय का नाही दिसतंय. DSK मला बांगडे घेऊन जाणार. कपडे धुवून घ्या कपडे धुवून घ्या आधी. कपडे धुवायला सांगितले मित्रांनो. तसेच ठेवणार आहे काय? कपडे मी धुणार का? अरे वाळत नाही ना तू खोल रे दरवाजा, असा पूर्ण दरवाजा खोल, जास्त खोल दरवाजा मला बघू. मी तुमची गाडी मला तुम्ही ओळखणार नाही. कारण मीच मला ओळखत नाही. तू आरशात नाही बघितलं, कानमध्ये घे. तू आरशात नाही बघितलं आजच पाहिलं घेऊन पैसे पाहिलंच नाही असं. ते कान पकड ना, ते चटका बसेल. लाल तोंड, मध्ये 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 लाल तोंडाची माकडं असते का? पुढे उभं राहून काढणं काय पण खरंच नका घेऊ ना, मग कशाला घेताय? तुला माकड म्हणला देऊ नका घेऊ. काय म्हणलं माहिती तुला माकड म्हणला? माकड आहे का चटका लागला वाटतं तिला. पागल सारखं काय करू? हळूहळू सगळा सुरू द्या यांचा मेकअप. याच्यात काढून बसू. ती किती घाबरली बाई. पकड पकड. तुला चटका लागला का? शिवानी बरं. कोण आहे तू? माकड. नाही जास्त. जमते का? कम्फर्टेबल ना? का भूक लागली? तू काही आनंद दे ना तिला, नंतर भूक लागली का? विचारायचं असते फक्त, त्यात काही नाही. फॉर्मॅलिटी. स्टेटस व्हायला वाटतं केस. तुम्ही मला ओळखलं का? मला ओळखलंच असेल. हे नमस्कार सगळ्यांना माझा. इकडं मम्मी इथं आणि माझा मेकअप केला त्या इथं येतात हे बघा, आणि ह्या पण त्यांच्यासोबत होता. तर आता आमचा मेन म्हणजे विसरलेला आहे गजरा. मी तुम्हाला ओळखते का विचार करा पहिलं. आमचा विसरलाय गजरा, आणि आता गजरा विसरल्यामुळं हे काय चालू आहे, ओके काय चालू आहे जुगाड चालू आहे गजरा विसरल्यामुळं. ह्याचे फुलं, ते झाडाचे फुलं तोडायचे. माझा मेकअप कसा झालाय हे बघा माझ्या पार्लर. अरे यार सगळं चिखल चिखल आहे इथं. कसं बरा पुढे चाललंय तेच कळणं मला. तुम्ही कुत्रा बघा एक रील साठी किती त्रास सहन करत आले. ते पदर उडाला, हवा लागली, काय पदर बी उलटा झाला. पोटाचा फायदा असा घेणं चालू आहे, म्हणजे असं बरोबर मदत. हे आता मदत रानडुक्कर दिसलं तर डायरेक्ट वरून खाली आले असते माहिती देव आला. बघ बाया
सकाळी ओके मगाशी आम्ही नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि हे मागे बसलेले आहे SK म्हणजेच माझे पप्पा. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही म्हणता आधी चॅनल व्हिडिओ सुरू झाल्याच भावाने हे चालू केलं, म्हणजे भावाने हे चालू केलं की डायरेक्ट चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा म्हणून. तर मित्रांनो, आता आम्ही शूट केलेला आहे, आषाढी एकादशी शूट केलेला आहे थोडाफार, तो मी तुम्हाला टाकणार आहे व्हिडिओला. आज संध्याकाळपर्यंत व्हिडिओ येईल कदाचित. काल व्हिडिओ शूट केला, काल एका ताईने बोलवलं होतं मेकअपसाठी शिवानीला, तिकडे जरा तिचा मेकओव्हर करण्यात आला आणि त्यानंतर तिचा व्हिडिओ शूट करण्यात आला. त्याचं पण काही कंटेंट आता तुम्हाला याच्यानंतर बघायला भेटेल ह्या व्हिडिओच्या नंतर. तर बघा कसं वाटतं कसं नाही. आता बाकी तुम्हाला मी आपल्या घरातल्या सदस्यांची ओळख करून म्हणजे भेट करून देतो नाही का. आता सकाळी म्हणलं चला व्हिडिओ शूट करून घेऊ, कारण आता कसं आहे जरा कामाचा टाईम आणि माझ्या चेहऱ्याची अवस्था तुम्ही बघू शकता, सगळ्यात बेकार झालेली आहे. त्यामुळे त्याचा विषय काही घेऊच नका. मी कॅमेऱ्यात असा का दिसतोय, कारण चहा पिऊन 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 हिटने एवढे फोडा आलेत मला. इकडे बघा हे कसे मागं बसलेत. हे बघा असंच आमच्याकडे. चला मी आता कॅमेरा फिरवतो आणि तुम्हाला आमच्या घरातले 2 मेन मेंबर दाखवतो, जे की मेन आहेत, मेन शूटर. कॅमेरा फिरवतो मी. काय म्हणली परत बोल. कंट्रोल आहे का स्वतःला, हे होतं ते होतं ते होतं हे होतं. काय झालं? 11 वाजता उठून चहा पेते तर सांगत जोपर्यंत ते चहाचं गरम आम्हाला लागतो चहा प्यायला. प्या मग 11 वाजता. मग सांगता कशाला, बोलता कशाला, आम्हाला हे होतं ते होतं तुम्हाला राहू द्या. होतं मग काय होतं, आम्हाला कशाला सांगता हे होतं ते होतं. मग होतं तर होतं. मग काय आम्हाला लागतो चहा प्यायला. बरं लागत प्या. मला लागत मग काय प्या मग 11 वाजता 12 वाजता. तू करून तर दे ना चहा. कोण देतो करून, कोण देतो मग देत नाही का, रोजच देते मीच तर देते करून. तो आषाढी एकादशी शूट झाला, त्याच्याबद्दल काही बोल 2 शब्द. चांगला झाला. मी साडी नेसते ते मस्त मेकअप केला होता, 2-3 तास लागले त्याला. हां एक ताई आहे तिने शूट केले फोटो ते मेकअपमध्ये. तिचं पार्लर आहे स्वतःचं, तर तिने फोन केला होता ना मेकअपसाठी बोलवले. अचानक मध्ये फोन आला तर ते म्हणे आम्हाला शूट करायचं आहे पण मॉडेल पाहिजे. तर मग शिवानीला ॲज अ मॉडेल म्हणून पाठवलं मेकअप शूटसाठी, मेकओव्हरसाठी. मेकओव्हर पार्लर म्हणतात ना त्याला, आहे ना? याच मम्मीला माहीत असेल. मेकओव्हर पार्लर म्हणतात ना. मी कधी पार्लरमध्येच गेले नाही, मला काय माहिती. आपण मम्मीचा एकदा मेकओव्हर करू, मम्मीचा एकदा मेकअप करू. हां मी मेकअपच करत नाही कधी. माझ्या डोक्याला काही नसते, तोंडाला पावडर लावते. फेअर अँड लवली लावती, तू खोटं बोलते का मम्मी? मग नाक लाव, फेअर अँड लवली लावतीस मला म्हणजे काय. मग काय होतं त्याला? हां मी लावते होते विचार पप्पाला, कधी मला आणून दिली का विचार त्यांनी. त्याला 150 रुपयाची फॅन विचार 5 रुपयाची नाही आणून दिली. आणून दिली का? 5ला एकच मिनिट. पप्पा तुम्हाला फेअर अँड लवली आणून दिली तुम्ही? पहिले फॅन लावली किती लेट होती? 5 रुपयाची होती. 5 रुपये नव्हतं आपल्याकडे. मग 7 रुपये बी नव्हते तेव्हा. आता 150 रुपयाची फॅन लावली आणून देते. बाप शिवानी, तो काय म्हणणं आहे याच्यावर? आम्ही कधी फॅन लावली नाही, लावली मिठाने दात घासत. ही एवढी गरिबी? विचार, मिठाने दात घासले असे, मिठाने दात घासलेले तर मग पैसे नव्हते कोलगेट आणायला. पैसेच पुरत नव्हते. 900 रुपये 2 रुपयाचं. 5 जण असल्यावर कसं घर चालेल ना. काय म्हणून नाही. 2 रुपयात किराणा खा. पप्पाला किती महिना होतो एवढी ती माहिती अशी आहे? वाटी कापली, त्या वाटीमध्ये 2 रुपयाचं तेल आणि शाबुदाणा खायचं कुठं माहिती का? आता SL एकदा नाही नंबर लावायचा असेल, नंबर खायचा घरी शाबुदाणा. आता उठलं तर जायचं बघायचं कुठं इथं जायला लागली, मग खायचं.
आषाढी एकादशी गोष्टी रे. सकाळी सकाळी काय करायची माहिती का? एकादशीच्या दिवशी आम्ही सकाळी बाहेर जाऊन सकाळी जायचे इथून, मग ती गणपती गल्लीतून यात्रा निघायची. गणपती गल्लीतून ते पालखी निघायची. पालखीच्या माग 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 पालखीच्या मागे मागे आपलं तिथे चहा आल्याला तिथे चहा प्यायचा, तिथे साबुदाणा लेकरं बी सगळं आम्ही बी सगळं. रेडी संगत दिप्या संगत आमची गोष्ट माहिती. हा बाहेरच खाल्लेलं आहे. लय झालं तर कास्ट मध्ये का 10 ते 20 रुपये असायचे खिशामध्ये. तेवढा बुद्ध प्रकारचा. लय आवडतं. तवा जाताना एवढे पैसे लागत नव्हते. आता काय समजा माझी ती गाडी तर लय झाली तर 5 रुपयाची गाडी घ्यायची म्हणजे तर लय आवडायचं आम्हाला. जातात नाही नाही खरंच काय मी एकदा घेतली होती 50 रुपयाची गाडी. घरी आणली, खोलली, लय पार्ट डायरेक्ट अलग आला. किती आवडायचं. ते काय करणार होता शिवानी तो? त्याची भाजी करायची थोडी. कायची? त्यावेळेस शिवानी 30 रुपये रोज घेणार 30 रुपये. भोपळा? हा, काय करायचं भोपळे? भाजी करायची. तुम्हाला 15 लिटर तेल असून तुम्ही सुधरत ते नाही. उपवासाला चालतं का? हा. भोपळा चालतो ना उपासाला वाटतं? भोपळा चालतो? एकादशी नाही खात भोपळा. खात नाही. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना बॅनर लावायचं का? हार्दिक शुभेच्छा. मग उद्या आपण पाणी ठेवणार आहे माहिती का तुला? हा नाही, उद्याच्या वातावरणावर डिपेंड आहे आता काय ते. जर पाऊस पडला तर पाणी कसं ठेवणार? ते बी आहे. पाऊस जर नसला, ऊन असलं तर आपण पाणी ठेवतो. मागच्या वर्षी ठेवलं होतं, पण आता या वर्षी बघू आता काय आहे. कसं आहे, इथं हा. पोलिसाची गाडी राहते. ती होते ना मागच्या वर्षी. त्याच्या आधी होतं, त्याच्या आधी करतो. मागच्या वर्षी नव्हतं, मागच्या वर्षी काहीतरी गडबड होती जर पाऊस आपण. पडला तर पाणी नाही ठेवता. आपल्याला करायचं होतं मागच्या वेळेस, पण काहीतरी झालं तर. हां, काहीतरी प्लॅन बिस्कटला होता, त्याच्यामुळे नव्हतं केलं. या वर्षी आता बघू पाऊस पाण्याचा काय अंदाज आहे. त्यानंतर पुढची प्रक्रिया तुम्हाला दिसतच नाही व्हिडिओमध्ये. हा, ते उभा केलं ते त्याच्या ठेवून दिलं की पैसा लागला. नाहीतर चहा ठेवायचं. बघू ना आता उद्या पावसा पाण्यावर अवलंबून आहे. पावसा पाण्याचं वातावरण बघू. आपलं काय पाणी बिणी कसं आहे, थोडंफार काहीतरी पाणी फुल ना, फुलाची पाकळी. पावसात पाणी पण नाही पित एवढं. पाऊस चालू नाही रे, पावसामुळे कसं आहे जास्त फुल ना, फुलाची पाकळी. लेकरं असतील बारकाले फिरणारे इकडे तिकडे जातात, तिकडे येणार आहे. त्यामुळे त्यांना बघू काय होतं काय नाही. तर पुढचं तुम्हाला डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये माहीत पडेल काय आहे काय नाही. तर आता आमचं भोपळा कापायचं काम चालू आहे. बघू शकता दुपारी भाजी करायची, पण मॅडम आता 8:30 वाजताच 9:30 वाजताच भोपळा कापा लागल्या. काय हा, स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आता नाश्ता झाला, स्वयंपाकाची तयारी. कसं जरा व्यवस्थित घ्यायचं ना तसं. काय ते भोपळा नीट कापत आहे ना. काय भोपळा बी कापताय ना. कापायला लागले ना, नाही येत कापायचं. पहिले खाली ठेवून काप ना, ते मांडीवर कुठं असतं तसं. पण नाही कापता येत ना खाली. हे नवीनच पद्धत आहे बाबा मम्मीची काही ना काही. करू दे काय करायचं. हा ना, बरोबर. एक टायमाला आषाढी एकादशीला तर नुसती ते जत्रामध्ये दूध भेटन, पाणी भेटन, त्या चक्करमध्ये कुठं भेटन ते व्हायला बघायचं माहिती आहे. त्यात मी बी सामील होतो. एवढंच नाही, उद्या सकाळी कुठं असं हे बघायचं. उद्या सकाळी आता एखादं झाली ना तर भंडारा असतो ना. आता भंडारा कुठं असेल उद्या सकाळी ते बी बघितलं जातं कुठं माहिती असेल? असतेच ना, कुठं ना कुठं भंडारे असतील. ते आम्हाला बाहेरचे गहू आणायचं म्हणजे विचार करावा लागतो. पहिले परिस्थिती लय बेकार होती. हे तुला सांगतो, हे जर घर, हे आता बनवलेलं घर समजा 10 वर्ष झाले, हे जर घर नसतं ना, तर ते जुनं घर जर असतं ना, तर जुन्या घरामध्ये एवढे कंटेन होते आपल्याकडं, एवढे कंटेन होते. मग उंदर, साप घरामध्ये, एकदम हौदामध्ये शिदुड, मग शिदूळ पावसात निघत नाही ते शिदूळ, 2 तोंडी गांडूळ, तसं असतं. एवढं भयानक तेवढं भयानक होतं ते. पत्रातून साप निघायचा, कुठून बी साप सापडत होता घरामध्ये. आपल्या पहिले जुन्या घरात कुठून बी साप सापडत होता, कुठून बी साप येत होता, काही होतच. उंदरं तर एवढे परेशान करायचे, उंदरं असायचे, काही व्हायचं घरामध्ये. एवढे कंटेंट होते. ब्लॉग चालू करायचे ना. तेव्हा जर केला असता ब्लॉग तर व्हिडिओ असे भयानक पळाले असते. म्हणजे निवळ कॉमेडीच्या पलीकडे कंटेंट होते, काय सांगावं. आम्ही आता भिंत करून टाकली. आरंजावर भिंत साप खोदली. आला म्हणून ते सापी कोण असं नका. त्या या कोपऱ्यामध्ये इथं एक भीत होती मित्रांनो. इथं तुम्हाला सांगतो मी, इथे एक भीत होती आणि वरती जो साप दिसला होता तो, पण नंतर ती भीत बघितली, भिंत कोरली, सगळं केलं, तो सापच नाही आला. अजून असं हा, आता सगळं तोडलं ते बांधलंय. भिंत पुरी तोडली, पुरी हे पुरं जमीन लेवल करून पण घर बांधलंय.
मग हे घर बांधल्यापासून जरा तुमचं नशीब चांगलं आहे. तुम्हाला इथं दर्शन झाले नाही, उंदराचे दर्शन झाले नाही. तर उंदीर असे पळत एवढं होते. उंदीर असं दीपेच्या डोक्यानं पडायचं. पहिलं घर लय डेंजर होतं. रेंजच्या हातावरून मोठा सारखं. इथं खाली बसलं तर आपण नुसतं मुडकी दिसत बाहेरच्या लोकांना एवढं नुसतं खाली काढत होतं बाहेर. खाली होतं, खड्ड्यात होतं घर. एवढी बेकार परिस्थिती काढलेली माहिती का? एवढं खड्डं लय होतं. बेकार बसली गाडी. मग परिस्थिती लय बेकार काढलेली घरात माहिती का? पाणी आलं, तुरीची डाळ भिजली हो. होती, चण्याची डाळ भिजली होती. पालखी पडली तर उभा मी काळजी पप्पा पप्पा बकेटा ना माझं सोडून यायचं. माणसाचं लक लय खराब असतं म्हणजे अजून बी तर थोडी परिस्थिती बाबा फक्त घराचाच विषय आहे बाकी काय. मेथीची भाजी दोन्ही नाही, आता मी कंपनी त्या परिस्थिती खातो ना. काय करायचं तर कर. भाजी घ्यायची. इथं विचारायचं नाही काय घ्यायचं. उठायचं. आम्ही आमच्या कामात असतो तू कुठला भाजी करायची. विचारायचं तुला समजत नाही का काही? याची घेऊन टाक. हा, घ्यायची तर उठायचं. पैसे घ्यायचे आणि पटकन मेथीची भाजी पैसे घ्यायची, नाही भाजी तुझ्याकडे काही? करायची. पटकन जाऊ दे, आपलं आपलं काम करायचं आपण. दुसऱ्याला विचारपूस करायची नाही काय करावं काय नाही करावं. ते करायचं. भाजी करायची, चपात्या करायच्या. दिवस तर आवाज देते. तू आळस घेतला तिचा काही संबंध नव्हता बरं. उगाच एका करून अडकली तर तू काय केलं, तिथून बसली, तिथून उठली ना आळस द्यायला लागली आणि मग म्हणते की ती आळस द्यायला लागली म्हणून. काही संबंधच नाही ना पण त्या गोष्टीचा. तू घाबरे. तू घबरे म्हणजे उगा भांडण लावते. भांडणं काय लावायचंय? दोघं काहीच संबंध नव्हता बरोबर बाबा, काहीच संबंध नाही. हीच उठली आणि हे करू लागली फक्त. माझा ब्लाऊज मी काय फरशी पुसली का पण सर काळा जर झालं ते आता कसं घालायचं ते मी हे घातलं नवं या हे काय सिच्युएशन शिवानी? खराब झालं कसं काय काहीतरी पुसलं असेल त्यांनी. नवीन ब्लाऊज मी कोणी काही पुसतं का बरं? नवीन ब्लाऊज खराब केलं? हा नवीन ब्लाऊज असं आली तिकडून मी तर काही टाकायचं बसायला. असं बी का काही? जेवायला देताना किती बी असं टाकायचं बसायला. हा असं म्हणते त्याला असं. याला असं टाकायचं बसायला, असं टाकायचं जेवण करताना. तुला समजत नाही का? समजतं का? होय ती बघ ती भाजीची वाट. चला आता आपला टाइम झाला आता. चला, आता जायचं कामाचं आपल्याला. time झालं आपण. काय आपली परिस्थिती कसं माहिती का, आपण 2 टाइम खातो आता ती ना. परिस्थिती होती गेली. होती गेली ती. आता वेळ माणसाची कधी एकसारखी नसते. वेळ माणसाची बदलते. बा आज दिप्या गरीब आहे तर उद्या बहीण खायची. नाही मला नको बाबा, मी पोटापुरतं खातो बस झालं मला. काय म्हणजे पोटा- 2 रुपये मला अपेक्षा याची नको. कसं आहे माहिती का? पैसा पाण्याचं आमच्याकडे पैसा आला तर माणूस नाचतं. त्यामुळे पैसा नसलेला हा काय पुरता असलं ना बस. जास्त माज नाही पाहिजे आपल्याला. उगव लोक म्हणले नाही पाहिजे की उद्या माजलेला आहे, DSK माजलेला आहे म्हणून बोलले नाही पाहिजे मित्रांनो. आता व्हिडिओ मध्ये हे सांगायला लागलो मी.